दुपारचे 12:30 झालेत आणि कोस्टल रोड मार्गे आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वाव, आजची सुरुवात तर विरूच्या बोलण्याने झाले. आणि आता सगळं आवरून मस्तपैकी आज स्पेशली शॉपिंगसाठी CST क्रॉफर्ड मार्केटला चाललो. म्हणजे रूममध्ये रिनोव्हेशन केल्यानंतर असं चाललंय की ज्या काही जुन्या वस्तू आहेत त्या थोड्याशा आपण बदलून त्या जागी नवीन चांगल्या वस्तू आणू. आणि क्रॉफर्ड मार्केटला इतक्या युनिक अशा वस्तू भेटतात ना, तर आता तिकडे जायचा प्लॅन केलाय. आणि असं ठरवलं होतं की आता सध्या इतकं ऊन आहे, त्याच्यामुळं जेवढं लवकर बाहेर पडता येईल तितकं जाऊया. तर 10ला असं प्लॅन केला होता. किती वाजले आता? वाजले 12, 12:30 झाले. 12:30 झालेत. आणि लेट होण्याचं कारण म्हणजे आज सकाळी आम्ही तिघेही पेंटर होतो. कारण बाहेरची जी वॉल होती ती त्यांनी पेंट करून दिली नव्हती. आणि असं होत होतं की पूर्ण घराचा लुक आणि एंट्रन्सचा जो काही लुक होता ना, याच्यामध्ये भरपूर फरक होता. तर बोललो की थोडासा त्रास होईल, परंतु आम्ही तिघांनी पेंटिंग केलं आणि यावेळेमध्ये खूप एन्जॉय केला. आणि तो एक पहिलाच अनुभव होता. आणि विरून सुद्धा भरपूर मदत केली. कुठं आहे का कलर? नाही. आणि शिफ्टिंगच्या या कामामध्ये ना आमच्या दोघांची खूप धावपळ होती. आणि आता दोघांच्या जबाबदारी असल्यामुळे कसं सगळं बघून सगळं मॅनेज करावं लागलं. परंतु या शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये ना विरूने सुद्धा इतकी मदत केली ना, म्हणजे त्याला प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्याला समजत होती. तो स्वतःहून मदत करत होता. आणि हे आमच्या दोघांसाठी इतकं म्हणजे खास होतं ना. आणि ते काम करतेला बघून आम्हाला अजून हुरूप यायचा. विरू, थँक्यू. दुपारचे 12:30 झालेत आणि कोस्टल रोड मार्गे आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. इतकं मस्त आहे ना कन्स्ट्रक्शन, आणि सगळ्यांना उपयोगी पडणार असं. भरपूर वेळ टाइम वाचतो यामुळे. कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग चालू आहे आणि इतका मोठा कोस्टल रोडचा एरिया आहे. तर विदाउट ट्रॅफिक म्हणजे अगदी व्यवस्थित प्रवास होऊन जातो, काही टेन्शन नाही. एवढं मस्त वाटत आहे ना. ऍक्च्युली वरी टू नरिमन पॉइंट खूपच सुंदर आहे. विदाउट ट्रॅफिक 15 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो. फील पण एवढं रिच फील होतं ना, बाप रे बाप, आउटस्टँडिंग. खरंच असं वाटतं की आपण रिच सिटी मध्ये राहतो ऍक्च्युली. मोठा बोध आहे. हा, सोनं माझं आयुष्य सोबत आहे. खूपच सुंदर वाटत आहे खरंच. कोस्टल रोडचा हा प्रवास संपत आलाय. आणि बाहेर पडल्यानंतर इतकं असं एकदम फ्रेश वाटतं ना, उजेड मिळाल्यामुळं. नरिमन पॉइंट इकडे आणि इकडे मरीन लाईन्स काळबादेवी. विरू, आपल्याला छोटी गाडी दिसली कोस्टल रोड मध्ये. कुठे येते छोटी गाडी? हा, बाबा सांगतात बघ आपल्याला. हा कोस्टल रोड फक्त 4 व्हीलर साठी अवेलेबल आहे. इथं 2 व्हीलरला परवानगी नाही आहे. आणि तसे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ट्रॅफिक ऑफिसचे. राईट साइड वरून छोट्या गाड्या येतात. या डिवायडरवर एक खूप मोठा ब्रिज दिसत आहे. या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणजे 2014 साली रोहित शेट्टी यांचा रिलीज झालेला सिंघम रिटर्न या पिक्चर मधील काही फायटिंगचे सीन इथे शूट झाले आहे. इकडे CST हा रोड आहे. आणि आज संडे आणि दुपारचा टाइम असल्यामुळे थोडस रोड खाल्ले आहे. नाहीतर इतर इतकं फुल असतं ना, एकदम ट्रॅफिक जाम या रोडला. आणि बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आणि समोर जे काही वातावरण आहे ना, एकदम असं शुभ्र ढगाळ वातावरण. मेरा फ्रेंड है एक्चुअली. पहला मैं साइकिलिंग करके इसके पास रुकता था एक्चुअली. दिल्ली में नारियल पानी पीता था. नहीं, जब भी हम क्रॉफर्ड मार्केट आते हैं ना, इधर से ही हमारा स्टार्ट होता है. पहले नारियल पानी, उसके बाद शॉपिंग. क्रॉफर्ड मार्केटमध्ये एंट्री केली. आणि आज संडे असल्यामुळे थोडंसं गर्दी कमी आहे, किंवा बाहेरचे जे काही स्टॉल आहे ते पूर्ण बंद आहे. तर विरूची उद्यापासून स्कूल चालू होते, तर त्याच्यासाठी थोडीशी खरेदी चालू आहे. विरू, ही बघ रॅबिटची ओपन कशी करायची दाखव मला. स्टीलची घेतली चांगली, प्लॅस्टिकची नाही वापरायची. हा दाखव. ओके, आता नको. आणि बंद. रॅबिट आहे, असू दे ना. मग काय पाहिजे?
आहे बेडशीटची व्हरायटी. बापरे किती मोठं आहे शोरूम. ऑल इन वन. इतकी व्हरायटी बघतोय पण क्वालिटी बेस्ट आहे. तुला काय पाहिजे? हे काय आहे? बाथ टॉवेल. आवडला कलर? ओके. अजून व्हरायटी बघ ना, तिकडे आहेत बघ. वा 14 रुपये. मस्त अट्रैक्टिव है. फ्रेश. आप बेडशीट चॉइस कर लो, फिर बना के भी दे देंगे आपको. बना के दे सकते हो? कल मिलेगा 2 रुपये के बाद. ओके. हे बोल ना. मोठा होणार नाही लोड. नाही व्यवस्थित आहे. बेड आहे ना मोठा आहे. साहेबांची इच्छा कंप्लीट झाली. वा खास. मग अशी दाखवलं. आज संडे असल्यामुळे थोडंसं मार्केटला गर्दी कमी होती, परंतु आता 2:30 वाजता इतकी गर्दी झाली ना, तर भरपूर खरेदी झाली आणि 2 तास इतकं फिरलो ना. जेवढी हवे होते ते सगळं सामान घेतलं. जवळपास 70 ते 80% सामान खरेदी करून झाले, परंतु दुपारचे 2:30 वाजलेत आणि इतकी कडकडून भूक लागले ना, तर आता पहिल्यांदा जेवणाचा विचार केला आहे. आणि जर क्रॉफर्डला आले तर आमचं नेहमीचं जे काही हॉटेल आहे तर तिथेच चाललो आहे आता जेवायला. क्रॉफर्ड मार्केटपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर वॉकेबल डिस्टन्स आणि गुलशन ए इराण हॉटेल आहे, नेहमीचं ठरलेलं. आणि इतकी गर्दी आहे ना. गुलशन ए इराण फॅमिली ऊपर. काय पाहिजे तुला? झोप आले? हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणेच इतकी गर्दी आहे ना, म्हणजे या हॉटेलला कधीही आलं सकाळ दुपार संध्याकाळ तर कंटिन्युअस वेटिंग असतं. आणि आता जवळपास अर्धा तासाच्या वेटिंग नंतर नंबर भेटला आणि ते पण विरूमुळे भेटला. कारण विरूचं असं होतं ना, त्याला भूक पण लागली होती आणि वेटिंग असल्यामुळे त्यांनी थोडं ॲडजस्ट केलं. आणि आता त्यांचं मेन्यू कार्ड सिलेक्शन आहे. जो भी ऑर्डर करो अच्छा करो. आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये आज फिरल्यामुळे असं होते ना, जास्त करून तोंडातून हिंदी शब्द पडतात, कारण इथे सगळेजण मोमेडियन आहेत. आणि खरंच खूप मस्त झाले ऑर्डर. काय पाहिजे? आणि काय पिझ्झा नाही भेटे तिथं. परफेक्ट ऑर्डर होता. परफेक्ट. अजून एकदा. खुश. पिझ्झा चीज पिझ्झा. इकडे बघ. झोप आली? झोप गेली. चीज आहे ते चीज. एकदम मस्त आहे पिझ्झा. एकदम बिझी खाण्यात. आज बरं हातान खायलाय आणि घरातली भाकरी खाऊ वाटत नाही. हातान खातोय. आवडलं तुला आजचं जेवण? खुश आहे एकदम. दुपारचे 4 वाजलेत आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा हॉटेलमधून बाहेर पडलो तर इतकी गर्दी होती ना, वेटिंग होते. आणि जेवण इतकं टेस्टी होतं ना. आणि विरूचा पिझ्झा तर सगळ्यात बेस्ट. थोडंसं हेवी जेवण झाल्यामुळे थोडंसं मेन कोर्समध्ये कमी खाऊन लगेच बाहेर पडलो. आणि आतासुद्धा जी काही राहिलेली खरेदी आहे ती करणं बाकी आहे, आता सुरू करेल. आणि आता क्रॉफर्ड मार्केटमध्ये आहे, तर क्रॉफर्ड मार्केटची सगळ्यात मोठी बिल्डिंग किंवा कमान दाखवते. ही आहे ती बिल्डिंग आणि कमानीचं स्ट्रक्चर आहे ते पूर्ण पुरातन असं आहे. ग्रामर सीखेगा, स्पेलिंग बनाना सीखेगा, नॉलेजेबल आहे. क्रॉसवर्ड मस्त. ए विरू, या बघ तुझ्यासाठी आता स्टडी करायचा. बघा की. बस बस ना. बस काय बस ना.
आता अभ्यासचं घेतलंय बघ किती फिंगर प्रिंटिंगचं आणि त्यासोबत क्रॉसवर्डचं बस ये एक ही ऑप्शन है सिंगल कुछ तो अलग चाहिए वो वाला कौन सा है हो चलेगा ओके सिंगल वाला है ना छोटे छोटे कप घ्यायचे ना केवढे मोठे विरूला बाबांना दिलं ये है मुंबई का असली एनवायरमेंट हाँ असं थांबाय आहे आलं 4 व्हीलरला नसेल गर्दी बघू शकताय आणि हा जो काही समुद्रीचा व्ह्यू आहे ना और ये है कोस्टल रोड की एंट्री जस्ट आता रिटर्नचा प्रवास झालाय आणि इतर वेळी घरात असताना असं वाटायचं की दररोज घरात बसण्यापेक्षा मस्तपैकी बाहेर जाऊन शॉपिंग करून येऊ परंतु आज शॉपिंग करताना दिवसभर इतकं फिरले ना आणि सगळं जे काही साहित्य आहे ते मागं ठेवलं आणि हे सगळी खरेदी करून झाली तेव्हा त्यांची एकच रिॲक्शन होती बस आता मला इथून पुढचं घरचं काहीच काम नको आहे उद्यापासून माझं जे काही रुटीन आहे ते मला स्टार्ट करायचं आहे म्हणजे हे 15 दिवस इतके हेक्टिक गेले ना तर जे काही ठरवलं होतं लिस्ट केली होती आम्ही 16 साहित्यांची त्यापैकी बरोबर 14 वस्तू आम्हाला मिळाल्यात आणि जे काही आम्हाला LED ट्यूबसाठी भरपूर दुकानामध्ये आम्ही फिरलो परंतु अजूनही काही मनाजोग्या भेटल्या नाहीत त्याच्यामुळे तो आता प्लॅन एक्सटेंड केला बाकीच्या सगळ्या वस्तू घेतलेत आणि आजच्या या शॉपिंगच्या दिवसभराच्या धावपळीमध्ये विरूचं एकच होतं की मला झोप आले आणि अजूनही आता इतका फ्रेश आहे हां बिल्डिंग मोठमोठ्या आणि अजूनही जागा आहे आणि आजची खरेदी एवढी झाली सगळ्या हव्या त्या वस्तू मनसोक्त घेतल्या हा तिथं ते बा मुस्लिम लोकांचं हजी अलीचं ठिकाण आहे तिथं चालत जातात एवढं क्युरियोसिटी आहे ना हा चालत पायान तुझ्या आवडीचा उसाचा रस घेतला ना बाबांनी मग बाबांना थँक्यू बोलला थँक्यू नाही बोलायचं कारण का की बाबा माझे आहे बाबांना एकच द्यायचं काय त्या बाजूला विरू सकाळी आपण पेंटिंग केलेलं सुकलं ना सकाळी पेंटिंग केलेले काम काढता येईल का हो गुड बॉय आज दुपारचं जेवण इतकं लेट आणि एकदम हेवी असल्यामुळं आता रात्रीच्या जेवणामध्ये मस्तपैकी गरम गरम फक्त खिचडी भात बनवले आता जेवणाची सुद्धा वेळ झाली आणि एकदम असा गरमागरम खिचडी भात तयार आज दिवसभरामध्ये जी काही खरेदी केली आल्यानंतर घरामध्ये इतकी एक्सायटेड होते ना मी तर सगळं साहित्य अगदी व्यवस्थित लावून घेतलेत समोरच्या खिडकीला हे 2 पडदे लावलेत इतकं मस्त वाटते ना पूर्ण लुक चेंज होऊन गेलाय पडदे एकदम असे लॅविश आहेत आणि डिझाईनसुद्धा त्यांनी चॉईस केले आणि त्यासोबतच लोडवर विरू निवांत रेस्ट घेतोय नवीन आणलेले बेडशीट पिलो कवर अगदी व्यवस्थित सूट झाले आणि त्यासोबत या खिडकीला सुद्धा पडदे लावून घेतलेत आणि आज इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच बघणं चालू आहे आणि आता पूर्ण घरामध्ये जसं हवं आहे तसं अगदी सेट झालंय कोण जिंकणार इंडिया ऑफकोर्स आज आता पूर्ण मॅच बघून घेऊ वाव काय सांगा ना तुमच्यासाठी काय केलं होतं ऑर्डर बघा स्पेशल आहे ऍक्च्युली इथं बघा प्लीज ए आंखों की ये लकीरें
हे दिल से कधी केला होता? तुम्हारा चंगारा ये वा, कधी केला होता? मस्त यार. मला काय? तुला ते? मला कॉर्नेटो. मला माय मागवले ती स्पेशल. वाव. कसं वाटलं बाबांचं सरप्राईज? छान छान. तिघांनी वेगवेगळ्या फ्लेवरचं आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि आईस्क्रीम मिळाल्यामुळे तर एकदम असा हॅपी फेस आहे. आणि मग अशी जेवण करून झाल्यानंतर असंच बोलले होते की बघू आमच्यावर किती प्रेम आहे, तर आम्हाला कॉर्नेटो हवा आहे. तर बाहेर न जाता ते ऑर्डर केलं आणि ते इतकं सरप्राईज होतं ना. आणि आज फायनली 15 दिवसांनी रूमचं काम कंप्लीट झालं. जेव्हा ते पेंटरवाले सुरुवातीला आले होते तर बोलले होते की आम्ही 4 दिवसात व्यवस्थित तुमची रूम करून देतो, परंतु ते काही जमलं नाही. जेव्हा पूर्ण रूमचं काम असतं तर बदली रूम म्हणून तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यासाठी दुसरी रूम भेटते, परंतु असं 4 दिवस जर पेंटिंगचं काम असेल तर भेटत नाही. तर ॲटलिस्ट आम्हाला काका काकूंच्या घराचा ऑप्शन होता म्हणून सगळं मस्त गेलं. नाही तर जी रूम काही आम्हाला भेटली होती तिथे लाईटीचं सुद्धा ऑप्शन नव्हता. म्हणजे 15 दिवसासाठी हे जे काही रूमचं रिन्युएशनचं शेड्यूल होतं तर ते आज कंप्लीट फायनल झालं. आणि ज्या काही वस्तू हव्या होत्या त्या अगदी व्यवस्थित सेटल झालेत. तर उद्यापासून आता एक नवीन पर्व चालू होतं, ते म्हणजे विरूची स्कूल. आणि उद्या विरूच्या स्कूलचा फर्स्ट डे असणार आहे. ओय, जाणार का स्कूलला? इकडे बा, जाणार का? तर विरू एक्सायटेड आहे. तर त्यासाठी काय लागणारी ती पूर्व तयारी करून घेतली. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि घरामध्ये हे जे काही बदल झाले ते नक्की कसे वाटले ते सांगा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.